नमस्कार, मी रविकांत अडसूळ, अतिरिक्त आयुक्त, सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका. महानगरपालिकेमार्फत संभाव्य पूर परिस्थितीचा धोका लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि मागील 2-3 महिन्यापासून यावरील उपाययोजनेचा भाग म्हणून आपण नालेसफाई केलेली आहे. धोकादायक इमारती निष्कासित केलेल्या आहेत. तसेच विनापरवाना होर्डिंगसुद्धा जवळपास 30 होते, तर ते काढलेले आहेत आणि महानगरपालिकेकडे उपलब्ध असणारी जी साधनसामुग्री आहे, तर त्याचं सुद्धा मॉक ड्रिल आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय आयुक्त साहेब यांच्या उपस्थितीमध्ये घेतलेला आहे. महानगरपालिकेची स्वतंत्र वॉर रूम, कंट्रोल रूम मंगलधाम इमारतीमध्ये तयार आहे. ज्या ठिकाणी वायरलेस संदेश व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पूर पातळीचं नियंत्रण केलं जात आहे. महानगरपालिकेमार्फत 36 निवारा केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत. त्या ठिकाणी ज्या काही बेसिक सुविधा आहेत, तर त्यांचे सुद्धा जे काही पूर्तता करणं आवश्यक आहे. काही ठिकाणी गळती असेल, लाईटची व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था असेल, किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता असेल, त्याची सुद्धा पाहणी करून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तसेच एनडीआरएफच्या माध्यमातून जवळपास 100 अधिकारी कर्मचारी यांचं प्रशिक्षण 18 ते 21 जूनच्या दरम्यान आयोजित केलेलं आहे. अशा प्रकारे महानगरपालिकेमार्फत येणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीला सामोरं जाण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात आल्या आहेत.